तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. काय करतात ते श्री गुरु? तर ते श्री गुरु आपला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करतात आणि ज्ञान रूपी प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाडत असतात. मग ती श्री गुरु कसे असावेत? तर ती श्री गुरु श्रोत्री असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत, कृपाळू असावेत, उदार असावेत. सुंदर चिंतन विचारसागरामध्ये केलेलं आहे. आणि ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु त्या संतांचं जीवन कसं असलं पाहिजे? तर अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. कसं संतांचं जीवन? ज्ञानोबा सांगतात, संत कोणाला म्हणायचं? जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. सर्वत्र समम पश्यती, जे सगळ्यांना समान पाहतात, आपलं मानतात. त्यांची स्थिती कशी झालेली असते? हे विश्वची माझी घर, ज्ञानोबा सांगतात. हे विश्वच आपलं आहे अशी ज्यांची भावना असते त्यांना संत म्हणतात. ते कोणाचाही द्वेष करत नाही. शत्रू मित्र सगळ्यांना आपलं मानतात, समान मानतात. कोणाची निंदा करत नाही, कोणाची स्तुती करत नाही. समान त्यांची स्थिती असते. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ. आणि असे जे लक्षाने युक्त ज्या श्रीगुरूंचं जीवन आहे, असे श्रीगुरु प्रत्येक संसारी जीवाच्या म्हणजे तुमच्या आमच्या सानिध्यामध्ये आपल्याला इथे श्रीगुरु म्हणून प्राप्त झाले पाहिजे. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहून काय होतं? तर त्या जीवाचा उद्धार होतो. ज्ञानोबा सांगतात, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. जिथं गुरु असतात तिथं ज्ञान आहे. श्री गुरु जीवनात आले, आपण श्री गुरु म्हणून एखाद्यांचा स्वीकार केला, नवे नवे त्यांना शरण गेलो, तर ते श्री गुरु काय करतात? आपल्या ठिकाणचं जे अज्ञान असतं ते अज्ञान नाहीसं करतात आणि ज्ञानरूपी प्रकाश ते आपल्या जीवनामध्ये पाडत असतात. मग कोणता अज्ञान आपल्या ठिकाणी? ज्ञानोबा सांगतात, अवेद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबोधा अनादी. जो अनादी कालापासून जीवाला लागलेली जी झोप आहे त्या झोपेतनं संत महात्मे जागे करतात.